हॅलो फ्रेंड्स, आज आपण तिसरा गणपती म्हणजे श्री सिद्धिविनायक सिद्धटेक याची माहिती पाहणार आहोत। तर सिद्धटेक स्थितो भीमातिरेव जगद व नकामने हरिना विजेतु दैत्यो तच्छुतु मलभवे कटभमतु महाविघ्नोत्तरन पखर तपसा सेवी तपदो गणेश सिद्धीशो गिरिवर वपू पंचजनक। तर याचा अर्थ असा आहे, भयंकर संकटात सापडलेल्या श्रीहरी विष्णूने भीमा तीरावरील हिरव्यागार वृक्षांच्या राईत असलेल्या पर्वतश्रेष्ठ सिद्धटेक पर्वतावर कडक तपश्चर्या करून पंचमहाभूताचाही जनक असलेला असा सिद्धटेक गणेशाकडून वर मिळवला आणि मधु व कैठव या दोन दैत्यांना यमसदनी पाठवले। अशा सिद्धेश्वराच्या चरणी माझी सेवा रुजू असू दे। कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकापैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे। श्री विष्णूला येथे सिद्धी प्राप्त झाली अशी पौराणिक कथा आहे। हे अत्यंत कडक व जागृत सिद्धी स्थान आहे। चिंचवडच्या मोरया गोसावींनी आणि कडेगावच्या नारायण महाराजांनी येथे सिद्धी प्राप्त झाली। पेशव्यांच्या सेनापती हरिपंत फडके यांना आपले गमावलेले सेनापतिपद सिद्धिविनायकाची 21 दिवस उपासना करून परत मिळवले। श्री क्षेत्र सिद्धटेक भौगोलिक स्थान व मार्ग भीमा तीरावर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक हे शहरीकरणाचा स्पर्श न झालेले उत्कृष्ट खेडेगाव आहे। उसाची गव्हाची विस्तीर्ण शेती चारी बाजूनी आहे। मातीच्या भिंती आणि गवताची साकारलेली छोटी छोटी घरे इथली विशेषता आहे। गुरांचे मेंढ्यांचे कळप इथला विस्तीर्ण कुरणावर चरताना आढळतात। सिद्धटेकला जाण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग खालीलप्रमाणे। सिद्धटेकला जाण्यासाठी पुणे सोलापूर रेल्वे मार्गावरील सोयीचे रेल्वे स्टेशन आहे। दौंड 78 किलोमीटरवर आहे। दौंड ते सिद्धटेक हे अंतर 18 किलोमीटर आहे। दौंड पुण्याहून हडपसर लोणी यवत चौफुला पाटसमार्ग दौंड 78 किलोमीटर आहे। दौंड ते सिद्धटेक हे अंतर 18 किलोमीटरवर आहे। पूर्वी सिद्धटेकला जाण्यासाठी भीमा नदी पार करावी लागत होती। आता नदीवर पूल झाल्यामुळे वाहने थेट मंदिरापाशी थांबतात। सिद्धिविनायकाची पौराणिक कथा। फार प्राचीन काळी एकदा ब्रह्मदेवाच्या मनात सृष्टी रचना करण्याचा विचार आला। यासाठी त्याने गणेश एकाक्षर मंत्राचा जप केला। ब्रह्मदेवाचा उग्र तपश्चर्येने गणेश प्रसन्न झाला व तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा ब्रह्मदेवाला त्याने वर दिला। गजाननाच्या वराने ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले। त्याने गणपतीची पूजा केली तेव्हा सिद्धी आणि बुद्धी अशा दोन कन्या अकस्मात तेथे उत्पन्न झाल्या। ब्रह्मदेवाने गजाननाची षोडोपचारे पूजा करून भक्तांचे कल्याण करण्याचा वर मागितला आणि त्या दोन कन्या गणेशाला अर्पण केल्या। गजाननाने त्या कन्यांचा स्वीकार केला। तो अंतर्धान पावला। ब्रह्मदेवाने आपल्या बाहुमांड्या यापासून क्षत्रियादी 3 वर्ण उत्पन्न केलेले, हृदयापासून चंद्र, नेत्रापासून सूर्य, मस्तकापासून स्वर्ग, कानापासून प्राण व वायू, पायापासून पृथ्वी निर्माण केली। नंतर त्याने नद्या, समुद्र, वृक्ष, वेली इत्यादी निर्माण केले। काही काळ गेल्यावर निद्रस्त असलेल्या विष्णूच्या कानातून 2 राक्षस निर्माण झाले। मधु आणि कैठव या नावाने त्रिभुवनात प्रसिद्ध झाले। महाभयंकर असे ते 2 राक्षस होते। उत्पन्न झाल्यावर ब्रह्मदेवाला त्रास देऊ लागले। त्यांच्या त्रासाने सर्व सृष्टी भयभीत झाली। ते 2 राक्षस ब्रह्मदेवाला खावयास त्यांच्या अंगावर धावले। त्यावेळी जिने विष्णूला मोह घातला होता त्या निद्रादेवीची मधु कैठभाच्या नशासाठी आणि विष्णूला जागृत करण्यासाठी ब्रह्मदेवाने स्तवन केले। विष्णू जागा होईपर्यंत त्या दैत्याने त्रैलोक्यामध्ये मोठा अनर्थ मांडला। जाग आल्यावर श्री विष्णू सर्व आयुधे घेऊन युद्धास तयार झाला। मधु कैठभाने विष्णूस युद्धाचे आवाहन केले। विष्णूने त्याचे आवाहन मान्य केले आणि आपल्या 4 भाऊंनी त्या दोघा दैत्याबरोबर युद्ध करण्यास सुरुवात केली। त्यांनी एकमेकावर पुष्कळ डावपेच लढवले आणि मुष्टी प्रकार केले। अशा प्रकारे 5000 वर्ष त्यांचे युद्ध चालले होते, पण विष्णूच्या हातून त्याचा पराभव झाला नाही। नंतर विष्णूने युद्ध बंद करून गानकुशल अंग अशा गंधर्वाचे रूप धारण केले आणि उत्तम वीणा घेऊन गायन करण्यास प्रारंभ केला। त्या स्वर्गीय गायनाचे देव, गंधर्व, राक्षस यांना आनंद झाला। ज्यांनी ते गायन ऐकले त्यांना सर्व व्यवसाय बंद केले। कैलास पर्वतावर वास करणाऱ्या शंकराने हे गायन ऐकले व त्यांना फार आनंद झाला। त्यांनी आपले निकुंभ, पुष्पदंत हे 2 गट पाठवून विष्णूस कैलास पर्वतावर बोलवून घेतले। कैलासावर जाऊन विष्णूने प्रथम शंकरास भक्तियुक्त नमस्कार केला व नंतर वीणेवर मंजुळा व सशास्त्र गायन केले। त्या गायनाने शंकरास इतका आनंद झाला की त्याने हर्षभराने विष्णूला आलिंगन देऊन त्यास वर मागण्यास सांगितला। त्यावेळी विष्णूने मधु
कैटभाचा सर्व वृत्तांत त्यास सांगितला व त्याच्या वधाचा उपाय विचारला. तेव्हा शंकर म्हणाले, तू युद्धास आरंभ करण्यापूर्वी गणेशाचे पूजन केले नाहीस, म्हणून तुला जयप्राप्ती झाली नाही. आता तू गणेशाच्या षडाक्षर मंत्राचा गणेशाय नमः जप कर व युद्धास जा. शंकराच्या सांगण्याप्रमाणे अनुष्ठान करण्यासाठी विष्णूने सिद्धिक्षेत्र नामक क्षेत्र निवडले आणि तेथे जाऊन त्याने विधीपूर्वक गणपतीच्या षडाक्षर मंत्राचा जप केला. 100 वर्ष एकसारखी तपश्चर्या केल्यावर गणेश प्रसन्न झाले. त्यांनी विष्णूच्या इच्छेप्रमाणे त्यास मधुकैटभाच्या संहाराचा वर दिला. ज्या टेकडीवर बसून श्रीहरी विष्णूने अनुष्ठान केले व वर मिळवला त्या टेकडीवर त्याने मोठे थोरला 4 द्वारांनी युक्त असे देवालय बांधले. त्यामध्ये गंडकी शिलेचा गजाननाची मूर्ती स्थापन केली. विष्णूला त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली म्हणून ते सर्व देवांनी त्या मूर्तीला सिद्धिविनायक आणि स्थानाला सिद्धटेक असे सिद्धक्षेत्र असे नाव दिले. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर विष्णू पुन्हा मधुकैटभाबरोबर युद्ध करावयास गेला. कित्येक दिवस युद्ध झाल्यानंतर विष्णू त्या राक्षसास म्हणाला, दैत्यानो, तुमच्या अतुलनीय पराक्रमाने मला आनंद झाला आहे. तुमच्यासारखे योद्धे आजपर्यंत माझ्या दृष्टीस पडले नव्हते. यासाठी तुम्हाला जर एखादा वर मागायचा असेल तर मागून घ्या. विष्णूचे भाषण ऐकून राक्षस हसून म्हणाले, तुलाच आमच्याकडून वर मागायचं असेल तर मागून घे. आमच्याबरोबर युद्धात तू इतके दिवस टिकलास हे पाहून आम्हालाही तुझ्या पराक्रमाने आनंद झाला. मायेने मोहित झालेले ते राक्षस विष्णूला वर देण्यास प्रवृत्त झाले असता विष्णू म्हणाले, दैत्यानो, जर तुम्ही मला वर देणारच असाल तर तुम्ही माझ्या हातून मरावे असा वर द्या. विष्णूचे हे भाषण ऐकून त्या दैत्याने आपल्या भोवती दृष्टी फिरवली. त्यावेळी त्या सर्व सृष्टी जलमयी झालेली दृष्टीस पडली. ती पाहून ते म्हणाले, गरुड ध्वजा, तुझ्या हातून मरण आले तर आम्हाला मुक्ती मिळेल. यासाठी तू खुशाल आमचा वध कर, पण त्या ठिकाणी उदक नसेल तेथे तू आमचा प्राण घे. हे त्याचे भाषण ऐकून विष्णूने त्यास मांडीवर घेतले आणि आपल्या हातातील सुदर्शन चक्राने त्यांचा वध केला. विष्णूने बांधलेले देवालय कालांतराने नष्ट झाले. पुढे एका गुराख्याला या टेकडीवर विनायकाने दृष्टांत दिला. त्या गुराखी भीमा नदीच्या पाण्याने गणेशाला स्नान घालीत असे व आपल्या शिदोरीचा नैवेद्य दाखवत असे. तेव्हा गणेशाने त्याला सांगितले, तू स्वतः माझी पूजा न करता एखाद्या ब्राह्मण करवी कर. तेव्हा त्या गुराख्याने पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्रीची पूजा सुरू केली. पुढे पेशवे काळात येथे मंदिर बांधण्यात आले असे म्हणतात. सिद्धिविनायकाचे मंदिर. श्री सिद्धिविनायकाचे मंदिर टेकडीवर उत्तराभिमुख आहे. मंदिराचा गाभारा सुमारे 15 फूट उंच व 10 फूट रुंद आहे आणि तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे. सिद्धिविनायकाचे मखर पितळेचे असून दोन्ही बाजूंना जय विजय यांच्या 2 मोठ्या मूर्ती उभ्या आहेत. देवावरची महिरपही पितळेची असून सिंहासन पाषाणाचे आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातच देवाचे शेजघर आहे. एका बाजूला शिवपंचायतन आहे. शिवाई देवीचे छोटे मंदिर आहे. बाहेर एका समामंडप आणि तो पूर्वी बडोद्याचे नवकोट नारायण कैलासवासी मेराळ यांनी बांधला होता. तो मोडकळीस आल्यावर 1939 साली उतरवला आणि 1970 साली सर्व गणेश भक्तांनी मिळून आत्ताचा नवीन समामंडप बांधला आहे. महाद्वारावर जो नागरखाना आहे तो हरिपंत फडके यांच्या स्मरणार्थ बांधला आहे. सिद्धिविनायकाच्या मंदिराजवळील टेकडीवर विष्णूचे मंदिर आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून 3 फूट उंच व 2.5 फूट रुंद आहे. मूर्तीचे मुख्य उत्तरेकडे असून ती गजमुख आहे. मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. मूर्तीचे पोट मात्र मोठं नाही. एक मांडी घातलेली असून त्यावर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत. उजव्या सोंडेचा गणपती भाविक लोक फार कडक असे म्हणतात. या मंदिरातील मूर्ती डोंगराच्या एका कडेला स्थापलेली आहे. त्यामुळे मंदिरात प्रदक्षिणा घालायची तर संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालायला हवी. प्रदक्षिणेसाठी अर्धा तास लागतो. नाही तर स्वतःभोवती उजव्या बाजूने गोल फिरून प्रदक्षिणा घातल्याचे समाधान मिळवायचे. सिद्धिविनायकाचे पेशवेकालीन महत्त्व. पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी आपले सेनापती पद गमावल्यावर सिद्धिविनायकाचे 21 दिवसांचे अनुष्ठान केले. 21 दिवस दररोज 21 वेळा सिद्धिविनायकाला प्रदक्षिणा घालण्याचे ते अनुष्ठान होते. बरोबर 21व्या दिवशी पेशव्यांचा दूत सिद्धटेकला आला आणि फडक्यांना मोठ्या सन्मानाने पुण्यास घेऊन गेला. जाताना हरिपंत देवाला नवस बोलले, पेशवे ज्या पहिल्या स्वारीवर मला पाठवतील त्या किल्ल्याचा दगड
आणून तुझ्यासमोर दगडी रस्ता बनवीन. त्याचप्रमाणे हरिपंत फडक्यांनी पहिली बदामी किल्ल्यावर स्वारी केली आणि त्या किल्ल्याचा दगडाने सिद्धिविनायका समोर दगडी रस्ता बनवला. नदीला घाट व देवळासमोरची वेस बांधली. सिद्धिविनायक मंदिरातील नित्य कार्यक्रम. पहाटे 4 वाजता देवाचा दरवाजा उघडला जातो. पहाटे 4:30 ते 5 या काळात गणेशाची साधी पूजा होते. सकाळी 10 वाजता देवाला खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. दुपारी 11 वाजता पंचामृती पूजा होते. 12 वाजता महानैवेद्य असतो. सूर्यास्त झाल्यावर तिसरी पूजा होते. रात्री 8:30 ते 9:15 पर्यंत धूप आरती होते. मग देवाला झोपवले जाते. उत्सव. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी, माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे 2 मोठे उत्सव येथे होतात. यावेळी महापूजा नैवेद्य होऊन 3 दिवस 3 रात्री 8 वाजता पालखी निघते. रात्री 10 ते 12 पर्यंत धुपारती, पदे शेजारती होते. पहाटे 5 वाजता पुन्हा मिरवणूक काढतात. मग जहागीरदार यांची कापूर आरती होते. अन्य उपयुक्त माहिती. मंदिरापासून काही अंतरावर प्रसिद्ध ऋषी भूषंडी यांना तपश्चर्या केलेली जागा आहे. सिद्धटेक देवस्थानाला चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखाली येते. सिद्धटेकहून जवळच राशीन येथे जगदंबा साखर कारखाना आहे. येथे जगदंबेचे मोठे देऊळ आहे. यात्रेकरूसाठी दररोज 5 रुपये देवस्थानाने भोजनाचा प्रबंध केलेला आहे. असे हे भगवान विष्णू, श्री विनायक, व्यास, भूषंडी, मोरया गोसावी, नारायण महाराज इत्यादी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सिद्धटेक. तर फ्रेंड्स, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.